विरारमध्ये विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये पैसे सापडल्याची माहिती मिळते आणि BVAचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, हितेंद्र ठाकूर, क्षितेश ठाकूर यांनी त्या ठिकाणी विनोद तावडे यांना घेराव घातलेला. आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आपण यांची थेट बातचीत करणार आहोत. उद्या निवडणुका आहेत, उद्या मतदानाचा दिवस आहे आणि अशा पद्धतीनं पैसे सापडल्याचा थेट आरोप होतोय. काय म्हणा? नाही, बिलकुल. मी तर महाराष्ट्रामध्ये खरं तर आज सकाळपासून आम्ही बघतोय हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला, मला खूप आश्चर्य वाटलं. कारण ते राष्ट्रीय नेते आहेत भाजपाचे आणि हॉटेलमध्ये बसून ते पैसे वाटत होते. रंगेहात तिथल्या लोकांनी त्यांना पकडलेलं आहे. मला आता वाटतं की निवडणूक आयोगाने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. मी मगाशीच बघितलं की ते त्या ठिकाणी क्षितेश ठाकूर जे आहेत, जे बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीचे सदस्य आहेत, त्यांनी त्या ठिकाणी नोटासुद्धा दाखवल्या आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे की कायदा सुव्यवस्थेचं काय चाललेलं आहे. निवडणूक आयोग काय करतो की एका मोठ्या राष्ट्रीय नेता बसून हॉटेलमध्ये, ते पण ज्या वेळेला की आज उद्या इलेक्शन आहे, आचारसंहिता कालपासून स्ट्रिक्ट असली पाहिजे. नियमांचं उल्लंघन करून अशा तऱ्हेने जे लोक करतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, ही माझी एक अपेक्षा आहे. दुसरं असं की काल मी बघितलं की अनिल देशमुख साहेबांवरती हल्ला झाला. म्हणजे पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये बघितलं की इलेक्शनच्या काळामध्ये माजी गृहमंत्र्यांवरती अशा तऱ्हेचा हल्ला होतो. मी बघितलं त्यांचा फोटो आणि मला खूप या ठिकाणी शॉक वाटलं खरं तर की अशा तऱ्हेने महाराष्ट्राच्या राजकारण जर खालच्या स्तराचं होत असेल, पैशाचा वापर, सत्तेचा वापर, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा वापर, फेक नरेटिव्ह मी बघते महाराष्ट्रामध्ये. आज कालपासून आपण बघतो की एक फेक नरेटिव्ह तयार झालेलं आहे की जमिनीच्या बाबतीमध्ये सातत्याने आणि पुन्हा एकदा बोलणारे जे सगळे आहेत ते एक आहे तो सेफ आहे. कोण आहे ते काल राहुल गांधींनी सांगितलं तेच खरं आहे. कारण आज आपण बघितलं असेल की जातीयतेचं एक वातावरण पुन्हा तयार करण्यासाठी एक फेक नरेटिव्ह पण केलं. त्याचेसुद्धा उघड झाले की तिथे फेक नरेटिव्ह आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप जे चाललेले आहे आता, महाराष्ट्रातील जनता सूद नाही. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे आणि अशा तऱ्हेने इलेक्शनच्या आचारसंहितेमध्ये लोकांना प्रलोभन दाखवणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे मी अपेक्षा करते की कायद्याच्या जे निवडणूक आयोग आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करेल आणि त्यांना अटक होईल. नक्कीच. पण बहुजन विकास आघाडी जी आहे ती आता आक्रमक झालेली आहे आणि त्या ठिकाणी परिस्थिती चिघळेल की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि कारवाईची मागणी वारंवार केली जाते. अजूनही तिथे कोणी पोहोचले नाही अशी पण माहिती मिळते. का नाही होणार चिघळणार परिस्थिती की तुम्ही हॉटेलमध्ये बसून चांगले भरपूर कार्यकर्ते बोलून तुम्ही डायरीवरती लिहिताय. ते डायरीसुद्धा लोकांनी सादर केली, पैसे लोकांनी दाखवले. साहजिक आहे. कशासाठी तुम्ही तिथे गेलेलात इलेक्शनच्या आदल्या दिवशी? जेव्हा आचारसंहिता काल 6च्या नंतर जाऊ शकत नाही, तुम्ही कशाला तिथे गेला होतात? परंतु तुम्ही पक्षी कुठल्या ऑफिसमध्ये बसलेले नाही आहात, तुम्ही हॉटेलमध्ये बसलेले आहात. तुमच्याबरोबर त्या ठिकाणी पैसे आहेत, तुमच्याकडे त्या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत. लोकांना बोलून बोलून तुम्ही बोलताय, ह्याचेसुद्धा व्हिडिओ बाहेर आले. त्यामुळे याच्यावरती कारवाई निवडणूक आयोगाने कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. ही निवडणूक पारदर्शकतेने व्हायला पाहिजे. हा खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणालाही मी सांगितलं ना, ज्या वेळापासून मी बघते की शिंदे फडणवीस यांचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिंबा लावण्याचं जे आहे ते सातत्याने प्रयत्न होत आहे. म्हणूनच मी मगाशी बोलले की माझी होम मिनिस्टरांवरती त्या ठिकाणी हल्ला केला जातो, यांच्या गाडीवरती हल्ला केला जातो. हे तर मी भयंकर आहे. म्हणजे तुम्हाला विरोधक जे आहे त्याच्या बॅगा तुम्ही किती वेळा चेक केल्या? उद्धव ठाकरे साहेबांची बॅग किती वेळा चेक झाली? आणि जे खुलेआम पैसे वाटतात त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाला, स्थानिक पोलीस स्टेशनला माहीत नाही? असं तर होऊ शकत नाही. कार्यकर्त्यांना कळतं पण ते तिथल्या लोकांना कळत नसेल तर मग तर यंत्रणेबद्दल खूप प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची पारदर्शकतेची कारवाई करावी आणि त्यांची ती कडक कारवाई व्हायला पाहिजे, अटक व्हायला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. आज कार्यकर्त्यांना येऊन कायदा हातात घ्यावा लागला कारण पोलिसांनी त्या ठिकाणी काम करायला अपेक्षित होतं. पोलिसांनी का नाही काम केलं? हाच आमचा प्रश्न आहे. विरोधक म्हणून तुमची भूमिका आता या सगळ्या संदर्भातली महाविकास आघाडीची काय राहणार? नाही, आमची भूमिका एक आहे की महाराष्ट्राच्या जनतेने सगळ्यांना सगळं समजतं. सुज्ञ महाराष्ट्राची जनता आहे. ज्या तऱ्हेने महाराष्ट्राचं या काळामध्ये बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आजपर्यंत जर बघितलं तर ह्यांनी महाराष्ट्राला ज्या पुरोगामिता प्रगत महाराष्ट्राचं राजकारण जे आहे त्याला घाणेरडं करण्याचं काम केलेलं आहे. आज जी घटना झाली त्याचा एक चेहरा उघड झाला. आता तुमचे राष्ट्रीय नेते जर त्या ठिकाणी पैसे वाटत असतील तुम्ही समजू शकता. आणि ह्यांच्या बॅगा कोणी चेक करत नाहीत. विरोधकांच्या बॅगा चेक करतात, विरोधकांच्या गाड्या चेक करतात, विरोधकांचे प्लेन चेक करतात आणि स्थानिक पोलीस स्टेशनला माहीत नाही असं तर नाही ना. या निवडणूक आयोगाला कळत नाही आणि कार्यकर्त्यांना कळतं, असं कसं होऊ शकतं? त्यामुळे या सगळ्या यंत्रणेवर जेव्हा प्रश्न निर्माण होतात ना त्यावेळेला मला असं वाटतं की जनतेने हे इलेक्शन हातामध्ये घेतलं पाहिजे. जनतेने जे आहे ते निर्णय घेत असताना योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे जी लोक तुमचं प्रामाणिकपणे, म्हणून जे सातत्याने महाराष्ट्रामध्ये चाललंय ना खोके खोके खोके, हे महाराष्ट्रातून गेलं पाहिजे. लोकांचं सरकार आलं पाहिजे, लोकांसाठी काम करणारं सरकार आलं पाहिजे. विनोद तावडेंचं पण स्टेटमेंट आलं. विनोद तावडे म्हणतात की उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भात कामं कशी करायची आणि जर का निवडणूक अधिकाऱ्यांनी काही त्याबाबत
प्रश्न विचारला तर त्याला कसं सामोरं जायचं यासाठी आपण हॉटेलमध्ये आलो होतो असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे. नाही, असे आचारसंहिता लागल्यानंतर त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की 24 तासाच्या आधी जे आहे 48 तास म्हणजे खरं तर की त्याच्यानंतर तुम्हाला हॉटेलमध्ये बसण्याची गरज नसते. तुम्ही ऑफिसमध्ये बसू शकता, तुमच्या पक्षाचं कार्यालय आहे, तुम्ही पक्षाच्या कार्यालयामध्ये बसू शकला असतात. पण तुम्ही हॉटेलमध्ये बसून काय करत होता? सगळ्यांना डायरी सापडलेली आहे, पैसे सापडले, तिथं जग जाहीर आहे. आता जर क्षितिज ठाकूर असतील किंवा हितेंद्र ठाकूर असतील किंवा तिथे कार्यकर्ते जो एवढे मोठ्या प्रमाणात का बोलत आहेत? कारण त्यांच्याकडे काहीतरी पुरावा आहे ना. हां, त्यांनी तुम्हाला पकडून ठेवलं आहे. ते सांगतात जोपर्यंत कारवाई होते तुम्हाला जाऊ देणार नाहीत. याचा अर्थच काहीतरी तुमचं काळं आहे ना, तुमचं सरकार आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि अशा तऱ्हेने जर इलेक्शन कमिशनला कोणी टेक फॉर ग्रांटेड घ्यायला लागले तर ते बरोबर नाही. पण हे सगळं भाजपच्याच पत्त्यावर पडेल असं वाटतंय. उद्या निवडणुका आहेत आणि त्या एक दिवसाआधीच महाराष्ट्राची जनता खूप सुज्ञ आहे. हे जे आम्ही सातत्याने सांगतोय ना लोकांना की जे महाराष्ट्राच्या जनतेला विचार करतायत की कळत नाही, महाराष्ट्र जनतेला सगळं कळतंय. हे जे खोके सरकार निर्माण झाले, काय चाललंय, सगळं कळतंय लोकांना. ज्या तऱ्हेने महाराष्ट्र सरकार पाडलं गेलं, ज्या तऱ्हेने सुरत वाया गुवाहाटी गेलं आणि पुन्हा गोवा वाटेत महाराष्ट्रात आलं, हे सर्वांना माहिती आहे कशासाठी आलं, कोणी केलं. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की सुज्ञ जनतेने महाराष्ट्राचं जे प्रगत आणि पुरोगामित्व आहे ते टिकवावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने योग्य ठिकाणी मतदान करावं. आणि हे जे सगळं चाललेलं आहे ना, ह्याच्यामध्ये सगळं कळून येतं की आता नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाना आमचा प्रश्न आहे की त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ना. मोस्ट करप्ट पार्टी, मोस्ट हे पार्टी, ते पार्टी आणि त्यांच्या पक्षात आले क्लीन झाले. आता ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? ही पण भूमिका त्यांनी एकदा स्पष्ट करावी की तुमचेच पक्ष पैसे वाटतात. मोदींजी तर आले होते मुंबईमध्ये, तेव्हा जिथे जिथे सभा झाल्या त्यावेळी काँग्रेस मोस्ट करप्ट पार्टी असं त्यांनी उल्लेख केला आहे. म्हणूनच तर म्हटलं मोस्ट करप्ट पार्टी कोठली त्यांनी आता सिद्ध केलं आहे. मोस्ट फेक नरेटिव्ह पडणारी पार्टी कोठली तेही सुद्धा सिद्ध झाले. कालपासून आपण बघतोय की एक फेक नरेटिव्ह सुरू केलं आहे. म्हणजे आदित्य ठाकरे साहेब असतील, मी असेन, रश्मी असेन, सगळ्या पत्रकारांनी लिहिले त्याच्याबद्दल की आम्ही टाकलेलं आहे की ही जागा त्याला जाणार, ती जागा वफने ह्याला जाणार, त्याला जाणार. तुम्ही स्वतः सांगत होता एक आहे तो सेफ आहे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मग पुन्हा सुरू कोणी केलं हे नरेटिव्ह? फेक नरेटिव्ह तुमच्याच लोकांनी सुरू केलेलं आहे. आमच्याकडे पण एक सकाळी स्टिकर लागला, ज्याचा मी व्हिडिओ बनवून टाकला. म्हणजे तुम्हाला लोकांना करायचं आहे काय शेवटी? म्हणजे इलेक्शनच्या आदल्या 48 घंट्यापूर्वी महानगरपालिका कोणाच्या हातात आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे ना. आणि अडाणीच्या सांगण्यावर जो धारावीमध्ये आणि रात्री काल लागतात ते निवडणूक आयोगात स्टिकर लागतात. निवडणूक आयोग आणि हे काय करतात? माझा प्रश्न आहे, पोलीस काय करतात? हा तो मोठा प्रश्न निवडणूक आयोगावर पोलिसांवर निर्माण झालेला आहे. म्हणजे तुमचं काम काय? भरारी पथकांचं काम काय? तुमच्या ॲपचं काम काय? जेव्हा तक्रारी करतात त्यावेळी लोकांना, मी तर आधी 2दा याच्या आधी पण तक्रारी केल्या. म्हणजे त्यांना जातीयतेचं वातावरण तयार करून पुन्हा एकदा लढाई निर्माण करायची. लोकांना जे दगडबाज झाला नागपूरमध्ये अनिल देशमुख साहेबांवरती, तुम्हाला दहशतीचं राजकारण करायचं आहे आणि पैशाचं वाटप करून लोकांना भ्रमित करण्याचं राजकारण करायचं आहे. जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. उद्या इलेक्शन आहे, जनतेने योग्य तो निर्णय घ्यावा असं मी जनतेला मनापासून आवाहन करते. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.